हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये। तर मंडळी, आज आपण बनवलेला आहे मस्त असा टेस्टी अंडा मसाला। बघूनच तोंडाला पाणी येते की नाही हो। एक नंबर अशी आपण आज रेसिपी बनवलेली आहे। चिकन मटनला सुद्धा मागे सारेल एवढा भारी टेस्टी आणि तोंडात बघताच तोंडाला पाणी सुटणारी आजची आपण अंडा मसाल्याची रेसिपी बनवली। तर चला मग पटापट ही आपण रेसिपी बघूया आणि पटापट अंडा मसाला बनवून घेऊया। हो, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का। मस्त अशा अंडा मसाल्यासाठी एक लाईक नक्कीच करा। तर चला मग आपण पटापट याची रेसिपी बघून घेऊया। एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि ही अंडी मी फ्रीजमधून अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवली होती। आता ती अंडी आपण उकळायला टाकूया आणि मस्त अशी 10-15 मिनटं अंडी उकडून घेऊया। तोपर्यंत आपण इकडं मसाला करून घेऊया। यासाठी आपण 2 मीडियम साईजचे आहेत बघा कांदे, ते 2 कांदे आपण चिरून घेणार आहे। कसेही ओबडधोबड चिरले तरी सुद्धा चालतील, कारण आपल्याला याचा मसालाच बनवायचा आहे, त्यामुळे बारीक वगैरे चिरायची काहीच गरज नाही। कांदा आपण ओबडधोबड मोठा स्लाइस केला तरी सुद्धा चालेल। तर त्यासाठी बघा मोठे 2 कांदे घेतलेत, खूप मोठे नाही आहेत किंवा खूप लहान सुद्धा नाही आहेत, मीडियम साईजचे आपण इथं कांदे वापरलेले आहेत। आता कांदा आपला चांगला सोलून झालेला आहे। देशी कांदा आहे बघा, त्याच्यामुळे ना आतमध्ये काळा दिसतोय ना, देशी कांदा असल्यामुळे। आता याला आपण चिरून घेऊया। मस्त अशा स्लाइस करून घेतल्यात बघा, म्हणजे पटापट चांगला आपला कांदा भाजला सुद्धा जाईल आणि आपल्याला याचा मसाला बनवता येईल। आता कांदा चिरून घेतल्यानंतर आपण टोमॅटो सुद्धा घालायचा आहे याच्यामध्ये। 1 टोमॅटो, जसा आपण चिकनसाठी मसाला बनवतो ना तसाच मसाला आपण ह्या अंडा मसाल्यासाठी सुद्धा बनवायचा आहे। आणि या मसाल्याची टेस्टच मस्त लागते। जेव्हा तुम्ही सुकं चिकन किंवा अंडा मसाला जर असा बनवलात ना तर हा मसालाच नक्की वापरा, कारण खूप छान टेस्ट लागते। 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 मिरची तुकडे करून घेतले आणि 1 इंचभर आलं घेतलेलं आहे। खोबरं थोडंसं घेतलं, अगदी आपले 2 बोटं असतात ना, ते आपल्या 2 बोटाने एवढंच खोबरं आहे, खोबऱ्याचा तुकडा होता आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे पातळ। नंतर 1 चमचा जिरं घेतले आपण, जिरंसुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे। खोबरंसुद्धा चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेतले आपण। आता हे सगळं भाजून झालं की आता काढून घेऊया आणि नंतर मग जो आपण कांदा वगैरे चिरला होता तो घालून घेऊया। कांदा आपण पॅनमध्ये घातलेला आहे। कांदा असा नुसताच भाजायचा नाही, याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे चांगला भाजला जातो। त्यामुळे मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि चांगला कांदा लालसर कलर येईपर्यंत आपण इथं परतवून घ्यायचे। त्यानंतर मिरची आणि टोमॅटोसुद्धा घालून घेतलेलं आहे, हे सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये। आणि त्यानंतर बघा आपण चांगलं शिजलं ना, हे मसाला चांगला फ्राय झाला की मग आपण याच्यामध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे घालून घ्यायचे। अगदी 2 मिनटं आपण परतवायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आणि हा मसाला एखाद्या प्लेटमध्ये वगैरे काढून घेतलात तर पटकन थंड होईल। असंच तव्यामध्ये जर वेळ असेल तुमच्याकडे, असंच तव्यामध्ये ठेवला ना तर तो 5-10 मिनटामध्ये थंड होतोच। मसाला छान थंड झाला की मग आपण याची मस्त अशी पेस्ट करून घेऊया आणि एकदम बारीक पेस्ट करायची। आता हा बघा, याच्यामध्ये मी शेवटी कोथिंबीर घातलेली आहे मसाल्यामध्ये आणि ते आता पेस्ट करून घेणार आहे। तोपर्यंत आपण इकडं अंडी थंड झाली आहेत, अंडी सोलून घेऊया। अंडी सोलताना एक काळजी घ्या की अंड तुटू नये, कारण तुटलं अंड की अंडा मसाला बनवताना ते अंड जास्तच तुटत जातं, त्या मसाल्यामध्ये एकत्र होतं। आपल्याला अख्खी जे त्याच्या फोडी हव्या असतील ना मसाल्यामध्ये तर त्याला तुटून न देता व्यवस्थित असं सोलून घ्या। तर मस्तपैकी बघा अंड्यांचे 2-2 भाग बनवून घ्यायचेत। आडवं कापा, उभं कापा, तुम्हाला जशा आकारात हवं आहे ना त्या आकारामध्ये तुम्ही कापून घ्या। आणि बघा छान असे चिरून घेतलेत अंडी। आता ह्या अंड्यांना आपण थोडंसं ना फ्राय करायचं आहे, म्हणजे काय होईल, त्याच्यावर जो मसाला आपण लावणार ना तो मसाला अंडा फ्राय केल्यानंतर ना ह्या अंड्याची फोड असते ना तिलासुद्धा छान अशी टेस्ट लागते आणि त्यामुळे आपण थोडंसं त्याला अंड्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तेल टाकले पळीवर आणि त्याच्यामध्ये ही अंडी आपण आता ठेवून द्यायची आहेत। सगळी अंडी आपण यामध्ये ठेवून घेतलेत आणि याच्यावर आता मस्त असं आपण लाल तिखट भुरभुरायचं आहे, म्हणजे काय होतं, दोन्ही बाजूने छान अशी त्याला आणखीन टेस्ट वाढते आपल्या या अंडा मसाल्याची। तर अशा पद्धतीने बघा लाल तिखट आपण थोडंसं वरून भुरभुरले आणि दोन्ही बाजूने छान अशी अंडी फ्राय करून घ्यायची आहेत।
आणि चांगली त्याच्यावर डाग पडेपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत ही अंडी आपण फ्राय करायची आहेत. आणि हा जो मसाला आपण लाल तिखट एकाच बाजूला टाकलं होतं, आता मी पलटी केलीत ना अंडी की पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण हा मसाला थोडासा घालून घ्यायचा आहे. मस्त असा आपला अंडा मसाल्याला टेस्ट लागते. त्यामुळे ही जी स्टेप आहे ना ती नक्की करा, कारण खूप छान टेस्ट लागते. तर वरून सुद्धा बघा मी मागच्या बाजूने सुद्धा लाल तिखट भुरभुरलेलं आहे. अगदी थोडं घाला, म्हणजे तुमच्याकडे किती तिखट खात असतील त्याच्यानुसार घालायचं आहे. आणि आपल्या ज्या रस्सा आपण जे ग्रेव्ही बनवणार त्याच्यामध्ये आपण तिखट टाकणारच आहे, त्यामुळे अगदी थोडं घातलं तरीसुद्धा चालेल. त्याच पॅनमध्ये आणखीन थोडंसं तेल वाढवलं आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला बनवला होता तो घातलेला आहे. आपल्याला किती मसाला हवा आहे, खूप जास्त ग्रेव्ही हवी असेल तर जास्त मसाला घाला, खूप कमी जर ग्रेव्ही हवी असेल ना तुम्हाला तर थोडासा कमी मसाला घाला, आपल्या अंदाजाने करा. आता हा मसाला चांगला मी परतवून घेतला आहे बघा. चांगला परतवून घेतल्यानंतर काय होतं, तेल सुटायला लागलं आणि नंतर मग आपण यात लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना तीसुद्धा घातली, थोडी मस्त असा कलर यावा म्हणून, आणि मस्त फ्राय करून घेतलं. त्यानंतर मीठ टाकले थोडं चवीनुसार, आणि छान असं आपल्या या मसाल्याला आता तेल सुटायला लागले आणि किती सुंदर आपला मसाला झाला आहे बघू शकताय. आता यामध्ये थोडंसं अगदी अर्धी वाटी मी पाणी घातले, म्हणजे हा मसालासुद्धा चांगला शिजला पाहिजे पाण्यामध्ये, म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता या पाण्यामध्ये छान असा मसाला आपला शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण यामध्ये अंडी घालणार आहे. तर हा मसाला चांगला शिजला ना की असं बघा तेल सुटायला लागतं त्याला. बघितलं ना कडेने कसं छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये आपली अंडी टाकून घेऊया. सगळी अंडी आपण याच्यामध्ये मिक्स केलेली आहेत आणि अंड्याला ना पलटी करून घ्या. एक दीड मिनटानं पलटी केलं ना तरी चालेल, म्हणजे दोन्ही बाजूने मस्त असे मसाल्यामध्ये घोळले ना आपली ही अंडे की एक नंबरच लागणार आहे. आणि बघू शकताय, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ही अंड्यांची रेसिपी झाली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की एकदा पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारची अंडी मसाला नक्की बनवा. तर मंडळी बघितलीत ना किती सुंदर आणि टेस्टी आपली ही रेसिपी झाली असेल. तुम्ही अंदाज करा आणि पटकन ना ही रेसिपी बनवा, कारण एवढी सुंदर आणि टेस्टी रेसिपी आहे ना की कुणालाही कंट्रोल होणार नाही. पटापट जाऊन तुम्ही ही रेसिपी बनवा आणि खाऊन घ्या. कशी झालीत मला एकदा नक्की कमेंट करून सांगा, कारण एवढी छान दिसते ना ही अंडा मसाल्याची रेसिपी की कुणालाही वाटेल पटकन आपण बनवावी, आजच बनवावी. तर मस्त अशी आपली रेसिपी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही बनवल्यानंतर ना की तुमची रेसिपी कशी झाली होती ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा, कारण इथून पुढे छान छान जे व्हिडिओ येतात अशाच घरगुती पद्धतीचे आपले व्हिडिओ असतात ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे सर्व व्हिडिओ पहा. तर माझ्या चॅनलवर असे नॉनव्हेजचे व्हिडिओ फारच कमी आहेत. जर तुम्हाला अशा पद्धतीच्या रेसिपी जर आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नॉनव्हेज पदार्थांचे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, कारण खूप कमी व्हिडिओ आहेत माझे चिकन मटन किंवा अशा अंड्याचं तर मला वाटते हा पहिलाच व्हिडिओ असेल. खूप कमीत कमी माझ्या चॅनलवर नॉनव्हेजचे व्हिडिओ आहेत. तुम्हाला जर खरंच आवडत असतील नॉनव्हेजचे व्हिडिओ मी जास्त करावे तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी जास्तीत जास्त व्हिडिओ नॉनव्हेज पदार्थांचे बनवत जाईन. हा व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला नॉनव्हेजचे पदार्थ आवडत असतील, आणखीन माझ्या पद्धतीचे नॉनव्हेजचे पदार्थ तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी जास्तीत जास्त अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत जाईन आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बनवेनच. त्यामुळे नक्की एकदा कमेंट येऊ द्या तुमची, म्हणजे मी कामाला लागायला मला बरं पडेल. तुमच्या नक्की जास्तीत जास्त कमेंट येऊ द्या, म्हणजे मी छान असे पदार्थ हे नॉनव्हेजचे बनवीन. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.